तुम्हाला गायांचा वेगळा विशेष अनुभव अजून काय आला? गाय तुमचा भाकड का राहत राहतो. बघा, सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं कुठे आहे? तुमची जनावर अंगावर पडतं ना हो. समजा ते जर एकच महिना लेट झालं, 3 महिन्यात निघायच्या ऐवजी 4 महिन्यात निघाली, तर 1 महिना तुमचा गाय खाटी राहणार आहे. 1 महिन्यात दुधाचे पैसे किती झाले? रोजचं एक महिन्याचे रोजचे 5 लिटर जरी दूध धरलं म्हणजे 5 कसं काय? 20 लिटरची गाय आहे ना. हा. सांगा रोज किती झाला? 600 रुपये. 600 रोज आणि 600 लिटर महिन्याचे. मग 600 लिटरचे पैसे किती झाले? कमीत कमी 18 ते 20,000. म्हणजे 20,000चं नुकसान तुमचं होतं. कधी? 1 महिना गाय भाकड राहिलं. आता करा हिशोब तुम्ही, ती जर वर्षभर राहिली तर किती नुकसान झालं? झालं 1.25 लाखात. 1 वर्ष होत झाले बाकडच. बरं, ती भाकडे म्हणलं होती काहीच खात नाही आहे ना, उपाशी राहते. आता बांबावेल परिस्थिती. म्हणजे खर्च चालू आहे ना, ती कोणाला खाती? मालकाची लक्ष्मी खाती. ती स्वतःच लक्ष्मी आहे, तरी पण तुमची लक्ष्मी खाती. कोणामुळं? तुमच्या अज्ञानपणामुळे. वेळेवर तिचं कुपोषण नाही होऊन दिलं. कुपोषण कशामुळे होतं? समजा की जर तुमच्या गायीला रेग्युलर जर तुमच्या ताकद नसेल तर ती गाय कमजोर पडते आणि आजारी पडते. कळलं का तुम्हाला? म्हणजे मग आपण लक्ष कशावर द्यायला पाहिजे? रोगावर द्यायला पाहिजे का पोषणावर? मग आपण खर्च कशावर करायला पाहिजे? बरं, गोळ्या औषध चालल्याने गाय काय पैलवान होती का? दुधाची क्वालिटी सुद्धा चांगली. ह्यांचं दूध आहे का पूर्ण खवा आणि पासून दिलं जात. डेअरीलाच आहे पण ती वेगळं घेत. त्या गायचं आम्ही मिल्क चार्जर आहे. आम्ही बारकी लहान लेकर आहे, ती माणूस आहे. तिला मिल्क चार्जर आहे. तिचं आम्ही रोज सकाळी अर्धा लिटर दूध काढतो, संध्याकाळी देशी. बर, आणि तिचं तूप काढलंय ह्या 2-3 एवढंच बायकाने तूप काढलं. बर. तर त्याचं एवढा म्हणजे औषध आहे. ह्यांचा जे आजार बरा करते ते आपला का करणार?